राष्ट्रीय ओबीसी महासंघ के पदाधिकारियों द्वारा राज्य पिछड़ा आयोग द्वारा ली गई बैठक में शामिल होने के बाद क्या प्रतिक्रिया दी गई, आइए जानते हैं इस खबर में। महाराष्ट्र राज्य मागास वर्गीय आयोग की टीम का चंद्रपुर में आगमन हुआ है और इस मौके पर उन्होंने प्रशासनिक अधिकारियों के साथ बैठक ली। साथ ही महाराष्ट्र राज्य मागास वर्गीय द्वारा ली गई बैठक में राष्ट्रीय ओबीसी महासंघ के पदाधिकारी के साथ अन्य ओबीसी बांधव भी शामिल हुए। वही सुनते हैं इस बैठक को लेकर राष्ट्रीय ओबीसी महासंघ के महासचिव सचिन राजूरकर ने क्या जानकारी दी। आयोगाचे अध्यक्ष आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आले आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैठक घेतली होती आणि सुनावणी होती। त्यामध्ये आम्हाला पाचारण केलं होतं। आम्ही त्यांना एवढंच सांगितलं की आर्यवर्ष कोमटी समाज ओबीसी मध्ये येण्याचा जो प्रयत्न करत आहेत त्यांचा आमचा विरोध आहे आणि पुढच्या सुनावणीमध्ये आमच्या शिष्टमंडळाला त्यांनी पाचारण करणार असंही सांगितलं आणि त्यांनी असं म्हटलं की या समाजाचे सदन असण्याचे पुरावे तुम्ही द्या, आम्ही जरूर यांचे सदन असल्याचे पुरावे देऊ आणि जेणेकरून ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही ही काळजी या आयोगाच्या सर्व सभासदांनी घेतली पाहिजे आणि सरकारने सुद्धा घेतली पाहिजे। या व्यतिरिक्त सरकारने जर या समाजाला जर ओबीसी टाकण्याचा प्रयत्न केला आम्ही त्याचा निषेध करू आणि त्याला विरोध हाणून पाडू। वहीं इस बैठक के संबंध में राष्ट्रीय ओबीसी महासंघ के राष्ट्रीय समन्वयक डॉक्टर अशोक जीवदोडे ने भी जानकारी दी। राज्य मागास आयोगाचे सन्माननीय अध्यक्ष आणि सदस्य या ठिकाणी ज्या जातींना मागास वर्गात टाकण्याचा प्रयत्न जो चालू आहे, आर्यवैश्य कोमटी समाज व इतर जातींचा सुनावणी या ठिकाणी आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ठेवली होती। त्या आर्यवैश्य कोमटी समाजाला ओबीसी मध्ये घेण्यासाठी आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आम्ही विरोध दर्शवला, त्यांना निवेदन दिलं। त्यांनी त्यावेळेस म्हटलं की काही पुरावे तुमच्याकडे असतील, आर्यवैश्य कोमटी समाज हा सदन आहे त्या संबंधीला तुम्ही पुरावे द्या, आम्ही तुमच्या या सुनावणीनंतर तुम्हालाही त्यामध्ये समाविष्ट करू आणि तुमचा जो विरोध आहे त्या ठिकाणी तुम्ही कागदपत्रे आणि पुराव्यांच्या आधारे सिद्ध करून दाखवा की आर्यवैश्य कोमटी समाज हा सदन आहे। आम्ही महाराष्ट्रामध्ये जे 5 जाती समूह सदन आहे त्यामध्ये आर्यवैश्य कोमटी समाजाचा समावेश आहे हे त्यांना आम्ही प्रकर्षाने सांगितले आणि आर्यवैश्य कोमटी समाजामध्ये कोणीही मोलमजुरी करत नाही, कोणीही कामगारात मोडत नाही। सर्व सदन असल्यामुळे सर्व त्या जाती समूहातील सर्व व्यक्ती सदन असल्यामुळे त्यांचा ओबीसी समावेश करू नये असे आम्ही ठामपणे त्यांना सांगितलं। धन्यवाद। सीटीवी के लिए वैभव गारकर की रिपोर्ट।